सार्वजनिक गणेशोत्सव मंडळान काल कथाकथन स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेतलेली आणि या स्पर्धेन काल हे विद्यार्थिनी यशिता नाईक पेडणेकर हे पार्टिसिपेट झाले, पण काही आजारी पडल्यामुळे ते काल येऊ शकले ना. पण आज ताका खरी आपली कथा सादर करपाची इच्छा आसा, खंयतल्या स्पर्धा नासतना ते मुद्दम येयलेले आसा, म्हणून ताका गणेशोत्सव मंडळान ही कथा सादर करपाची संधी दिलेली आसा आणि ताका रिक्वेस्ट करता की ताणें ही कथा सादर करची. राजधानी स्वराज्याची तिथल्या आईची सांगते कहाणी तुम्हाला खुद शिवबानी केला सत्कार जी 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 खुद शिवबानी केला सत्कार जी 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 जी. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला आईच्या मायेची, प्रेमाची आणि धाडसाची कथा सांगणार आहे. किल्ल्यावरून खाली उतरेल ते पाणी आणि खालून वर जाईल ती हवा, पण याला कपाट ठरली ती हिरकणी. हो मित्रांनो, आज मी तुम्हाला हिरकणीची कथा सांगणार आहे. ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाची. शिवाजी महाराजांनी रायगडावर राजधानी बसवली होती. गड उंचावर असल्यामुळे तो किल्ला अभेद्य होता. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर गडाचे दरवाजे घट्ट बंद केले जात. त्या गडावर दररोज एक साधी गवळण दूध विकायला यायची. तिचे नाव होते हिरकणी. ती दिवसभर दूध विकून परत जायची, पण एक दिवस तिला उशीर झाला. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमा. संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे घट्ट बंद झाले. हिरकणीच्या चेहऱ्यावर चिंता म्हटली, कारण तिचे छोटेसे बाळ एकटे झोपडीत होते. माझा बाळ रडत असेल, आई कुठे गेली असा विचार करत असेल. आई वाचून बाळाला झोप कशी येईल? आईचा स्पर्श म्हणजे स्वर्गाची परी. हिरकणी सैनिकाकडे गेली. मला खाली जाऊ द्या, माझं बाळ एकटं आहे. सैनिक म्हणाले, गडाचे दरवाजे रात्री उघडता येणार नाही. हिरकणीच्या डोळ्यातून पाणी आले, पण मनात एकच विचार होता, मी माझ्या बाळासाठी काहीही करेन. रात्र गडात झाली होती. चंद्र प्रकाशात भयानक दिसत होता. तरीही हिरकणीने ठरवले, मी या गडावरून खाली उतरेन. ती दगड झाडे पकडत खाली उतरली. पाय घसरला, काटे टोचले, हाताला जखमा झाल्या, पण हिरकणी थांबली नाही. आईसाठी पर्वत लहान, आईसाठी अंधार सुगंधित, मातृत्वापुढे संकट काहीच नाही. आईचं धाडस खरं दिव्य आहे ग बाई. आईसाठी पर्वत लहान. शेवटी पहाटेच्या वेळी हिरकणी आपल्या झोपडीत पोचली. तिचं बाळ रडत होतं. आईला पाहताच बाळ तिच्या गळ्यात शिरलं. हिरकणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई म्हणजे माया, आई म्हणजे धाडस आणि आई म्हणजेच खरं विश्व. दुसऱ्या दिवशी ही बातमी शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. शिवाजी महाराज म्हणाले, हिरकणी ही खरी शूर माता आहे. आईसाठी कोणतेही संकट मोठे नाही. ह्या कथेचा भोग असा की आईची माया हाच जगातील सर्वात मोठा बळ आहे. म्हणूनच मंडळी, आई म्हणजे माया, आई म्हणजे शक्ती आणि आई म्हणजेच खरं समर्थ. धन्यवाद.